शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर, पण 5 नियमांमुळे 70 लाख शेतकरी अपात्र? होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. आहेत काय अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली. 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार असं सांगितलं. पण त्यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात एक प्रकारची शंका निर्माण झाली. विरोधकांनी टीका केली, सगळे शेतकरी सरसकट का शब्द वापरला नाही. कर्जमाफीची घोषणा होताच शेतकरी खुश झाले होते, पण त्यांच्या मनात एक शंका होती की मी नेमकं पात्र आहे का? मी कसं ओळखायचं की माझं कर्ज कर्जमाफीसाठी पात्र आहे का, हा प्रश्न पडला होता. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सगळी खरी आणि ओरिजिनल माहिती सांगितलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ते 5 नियम हे असे 5 नियम आहेत की या 5 नियमानुसारच कर्जमाफी होणार आहे. सरकारने 5 अशा कडक अटी घातल्या आहेत की त्यात जे शेतकरी बसतील फक्त त्यांनाच पैसे त्यांचे माफ होतील आणि जे बसणार नाहीत त्यांचे अजिबात माफ होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी 5 नियम तर सांगितलेत, पण एक असं काम शेतकऱ्यांना करायला सांगितलं आहे जे बँकेचं आहे. म्हणजे शेतकऱ्याला बँकेत जाऊन ते काम करायला सांगितले. जे शेतकरी लवकरात लवकर हे काम करतील त्यांचेच पैसे माफ होतील आणि जे शेतकरी हे काम करणार नाहीत त्यांचे पैसे पात्र असूनही माफ होणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. पहा, कालपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीत टीव्हीवर, सोशल मीडियावर वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या बातम्या सांगितल्या जात होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्यामुळे सगळं चित्र आता खरं समोर आलंय. कारण की ही जी कर्जमाफी आहे ही 5 नियमानुसार होतेच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ती सगळ्या जिल्ह्यात होणार नाही. काही असे जिल्हे आहेत की जिथे कर्जमाफी ही एकतर होईल, झाली तर खूप उशिरा होईल किंवा कॅन्सल होऊ शकते. मग मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी ही महत्त्वाची आणि अतिशय अर्जंटची माहिती तुम्हाला देण्यात येत आहे. पहा, व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यांनी कोणते 5 नियम सांगितले आहेत, कोणत्या अटी सांगितल्या आहेत की त्या अटीनुसार तुम्ही पात्र होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या तारखेपर्यंतचीच कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या तारखेची कर्जमाफी अजिबात होणार नाही. कर्जमाफीसाठी कोणते जिल्हे निवडले आहेत आणि कोणते जिल्हे रद्द केलेले आहेत. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र कोणती शेतकऱ्यांना जमा करायला सांगितली आहेत. एक कागदपत्र मुख्यमंत्र्यांनी असं सांगितले आहे की हे कागदपत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुमची कर्जमाफी, तुम्ही पात्र जरी असलात, सगळ्या नियमात जरी बसलात तरी तुमची कर्जमाफी ही कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे ते कागदपत्र कोणतं, कुठून काढायचं, कुठे जमा करायचं ती माहिती तुम्हाला देतोय. आणि अतिशय अर्जंटची जे काम तुम्हाला बँकेत जाऊन करायला सांगितलंय ते काम तर अशी टप्प्याटप्प्याने अतिशय कमी शब्दात आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जर तुम्ही मध्ये सोडला तर तुमची कर्जमाफी ही 100% रद्द होऊन जाईल. कारण की 99% शेतकऱ्यांना अजून हेच माहिती नाहीये की पात्रता नेमकं काय आहे, कोणत्या तारखेच्या आधीचं कर्ज माफ होणार आणि कोणतं कागदपत्र. म्हणजे 99% शेतकऱ्यांना ही शंका आहे आणि ती शंका अतिशय क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ आज आपण बनवला आहे. लक्षात घ्या, ही जर माहिती, हा जर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला कोणत्याही बँकेत जाऊन चौकशी करायची गरज येणार नाही किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये चक्रा मारायची गरज येणार नाही. व्हिडिओ तुम्ही पहा, तुमची कर्जमाफी ही होण्याची शक्यताही 100% होऊन जाईल. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनो सावधान, अखेर तो क्षण आला. बळीराजाचा 7/12 कोरा होण्याची मोठी घोषणा तर झालीये. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अधिकृतपणे जाहीर केलीये. आता कर्ज माफ होणार हे 100% फिक्स झालंय. पण थांबा, हा व्हिडिओ नीट ऐका, कारण ही सवलत प्रत्येक कास्तकाराला मिळणार नाहीये. सरकारने 5 अशा कडक अटी घातल्यात की जर तुम्ही त्यात बसला नाहीत तर तुमच्या हक्काचे पैसे 1 मिनिटात कापले जातील. ज्यांना वाटते की फक्त घोषणा झाली आणि कर्ज फेटलं, त्यांनी ही घोळचूक करू नका. 5 नियमांची अशी गाळणी लावलीये की पात्र असूनही तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता. जर तुम्ही बँकेत जाऊन हे एक काम केलं नाही तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे, हे विसरू नका. आजच्या व्हिडिओत आपण ही कर्जमुक्ती नक्की कुणाला मिळणार याची सविस्तर माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी हे बघा की कोणत्या जिल्ह्यांना ही माफी लागू आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचं नाव यादीतून कट झालंय. कर्जमाफीची डेडलाईन काय आहे, म्हणजे कोणत्या तारखेच्या आधीचं कर्ज फेटणार आणि कोणाचं नाही. बागायतदार असाल तर तुमच्यासाठी जमिनीची कोणती अट लादली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेत जाऊन नेमकं काय करायचंय ज्यामुळे तुमची कर्जमुक्ती पक्की होईल. ही माहिती जर तुम्ही आज पाहिली नाही तर तुम्हाला सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतील. हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, कारण ही तुमच्या 7/12ची इज्जत आहे.
अखेर शेतकऱ्यांसाठी तो आनंदाचा क्षण आला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. पण घोषणा करताच प्रचंड शंकांचं काहूर माजलं. प्रत्येक शेतकऱ्याला समजतच नव्हतं की मी पात्र आहे की अपात्र आहे. यावरच पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सगळ्यात पहिले आता आपण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की कर्जाचा प्रकार नेमका कोणता आहे, सगळे कर्ज माफ होणार आहेत का? शेतकरी कधी घरासाठी कर्ज काढतो तर कधी पिकासाठी कर्ज काढतो, पण कर्ज शेतकऱ्याला लागतंच. मग तुमचं कर्ज माफ होणार का? तुमचा कर्जाचा प्रकार कोणता? हा पहिला मुद्दा त्यांनी सांगितला. तो एकदा समजून घेऊया. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार, कोणती ती तारीख आहे. तारीख अतिशय महत्त्वाची आहे. ती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. त्या तारखेच्या आधीचे कर्ज माफ होणार, त्या तारखेनंतरचे होणार नाही. ती तारीख आणि बँकेतलं काम आणि कागदपत्र सगळी महत्त्वाची माहिती टप्प्याटप्प्याने देतोय. व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आता पहा, हे कर्ज माफ होणार की नाही हे तुम्हाला समजून घेणे हे सगळ्यात गरजेचे आहे, कारण की सरकारने ती चाळणी लावली. जर तुमचं कर्ज या व्याख्येत बसलं नाही तर बँक तुम्हाला उभंही करणार नाही. पीक कर्ज आहे की मुदत कर्ज? जर तुम्ही विहीर, पाईपलाईन किंवा गोठ्यासाठी कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा कसा मिळेल हे जाणून करण्यासाठी डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ बघा. आता जिल्ह्यांचा कळीचा मुद्दा येतोय. अनेकांना वाटते की ही योजना फक्त काही भागापुरती आहे, विदर्भ, मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांनी एका विशेष समितीचं नाव घेतलंय. या समितीच्या अटींमुळे काही जिल्ह्यातील 70% शेतकरी यातून बाद होऊ शकतात. तुमची बँक कोणती आहे, जिल्हा बँक की नॅशनलाइज बँक, या एका फरकामुळे तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाची तारीख कोणती आहे? पहा, ही तारीख. या तारखेनुसारच तुमची कर्जमाफी होणार की नाही हे ठरणार आहे. ते झालं की आपण लगेच 5 नियम पाहतोय, पण तारीख पहा. तारखेनंतर बसले तर पुढचे 5 नियम तुमच्यासाठी पाहणं अतिशय गरजेचे आहे. सगळ्यात आधी तारीख पाहूया, मग त्यानंतर 5 नियम आणि कोणते जिल्हे ते आपण पाहतोय. आता सगळ्यात मोठा तारखेचा सापळा समजून घ्या. मुख्यमंत्र्यांनी भाषणात वारंवार एक तारीख उच्चारली, 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेखा आहे. जर तुमचं कर्ज या तारखेच्या एका दिवसाने जरी मागे पुढे झालं तर विसरा ते 2 लाख. नियम सांगतो की 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकीत असायलाच हवं. ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचलले त्यांच्यासाठी तर मोठा धोका आहे. त्यांचं कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत होत नाही. मग त्यांना काय मिळणार? त्यांच्यासाठी 50,000चं एक वेगळं आमिष आहे, पण ते मिळवणं सुद्धा अग्निदिव्यापेक्षा कमी नाही. आता त्या 5 नियमांकडे वळूया ज्याने खळबळ उडवली आहे. 1. घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर विसरा कर्जमाफी. 2. कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरणारं नसावं. 3. माजी मंत्री, आमदार किंवा झेडपी सदस्य यातून बाद आहेत. 4. इतर उत्पन्नाचा नियम. जर तुमचं शेती सोडून दुसरं मोठं उत्पन्न बँकेच्या रेकॉर्डवर असेल तर तुमचं नाव यादीतून कट. 5. 7/12वरील क्षेत्र आणि वेळेवर हप्ते भरणाऱ्यांसाठी 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान. पण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी हे आव्हान आहे, कारण गेल्या 3 वर्षांचा इतिहास तपासला जाणार आहे. एकही हप्ता चुकला असेल तर ना माफी मिळणार ना प्रोत्साहन. हे ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. व्हिडिओ आता अशा वळणावर आहे जिथे तुमचं खरं काम सुरू होतं. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं वेगळं आणि सीड असणं वेगळं. जर तुमचं खाते NPCI मॅपरला लिंक नसेल तर सरकारी पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. दुसरी गोष्ट, कर्ज रिन्यू करताना तारीख नीट तपासा. 30 सप्टेंबरच्या निकषात बसला नाहीत तर लाभ मिळणार नाही. अंमलबजावणीला वेळ लागणार आहे, पण तोपर्यंत व्याजाचा डोंगर वाढला आणि कर्ज 2 लाखांच्या वर गेलं तर वरचे पैसे तुम्हालाच भरावे लागतील, नाहीतर पूर्ण कर्जमाफी धोक्यात येईल. जिल्हे कोणते आहेत पहा. पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे. सरकारने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यांची प्राधान्याने निवड केली आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरसह गडचिरोली, गोंदियातील प्रक्रिया 8 ते 12 दिवसांत पूर्ण होणार आहे. या जिल्ह्यांतील बँकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. जर तुम्ही या जिल्ह्यात असाल तर तुमची कागदपत्रे आताच तयार ठेवा. कर्जमाफीसाठी 5 अनिवार्य कागदपत्रे कोणती? 1. आधार कार्ड, 15 वर्षांपेक्षा जुने असल्यास अपडेट करा. 2. फार्मर ID कार्ड, शेतकरी ओळखपत्र. 3. रेशन कार्ड, उत्पन्न तपासण्यासाठी. 4. डिजिटल 7/12 उतारा आणि 5. उत्पन्नाचा दाखला. यातील एकही कागद नसेल तर तुम्ही वंचित राहाल. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आधार सीडिंग.
तुमचं आधार कार्ड फक्त लिंक असून चालणार नाही, ते NPCI मॅपरला सीड असायला हवं. तरच सरकारी पैसा तुमच्या खात्यात येईल. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी मुख्यमंत्री वारंवार सांगत आहे, तुमची कर्जमाफी पात्र असूनही अडकू शकते. जर तुम्ही आधार सीडिंग केलं नसेल तर लक्षात घ्या, आधार कार्ड बँकला लिंक असणं वेगळं आणि सीड असणं वेगळं. तुमच्या बँकेत मॅनेजरला जाऊन स्पष्ट विचारा, माझं खातं NPCI मॅपला लिंक आहे का? कारण सरकार जे पैसे पाठवणार आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे येणार आहेत. जर तुमचं खातं या मॅपला जोडलेलं नसेल तर तुमची कर्जमाफी यादीत नाव असूनही थांबली जाईल. हे काम आजच्या आज करून घ्या, कारण शेवटची क्षणी बँकेमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तुमच्या डिजिटल सातबारा किंवा आधार कार्डवर नाव एकसारखं असावं. जर तुमच्या नावामध्ये किंवा आडनावामध्ये स्पेलिंगची चूक असेल तर आताच ती दुरुस्त करून घ्या. आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे 30 सप्टेंबर 2025ची डेडलाईन. तुमचं कर्ज या तारखेपर्यंत थकीत दिसणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्याआधीच कर्ज भरलं तर घाबरू नका. तुम्हाला 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी अर्ज करावा लागेल. पण त्याचं कर्ज 2 लाखांच्या वर गेले. त्यांनी वरची रक्कम भरण्याची तयारी ठेवावी, कारण सरकार फक्त 2 लाखांपर्यंत जबाबदारी घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल की 70 लाख शेतकरी अपात्र कसे काय? तर सरकारची ती 5 नियमांची चाळणी खूप कडक आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणीच क्लास 4 सोडून सरकारी नोकरीत असेल किंवा तुमच्या क्षेत्रात गेल्या 3 वर्षात इन्कम टॅक्स भरला असेल तर सिस्टीम तुमचं नाव आपोआप कट करणार आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी पीक कर्ज व्यतिरिक्त इतर वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेतलंय त्यांनी या योजनेत स्थान नाही. त्यामुळे तुमचं कर्ज कोणत्या हेडखाली आहे हे बँकेच्या पासबुकवर एकदा तपासून घ्या. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष प्राधान्य असलं तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी नियमित कर्जफेडीचा नियम लागू असेल. शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या फायद्यासाठी आहे. कोणाच्या अफवांवर बळी पडू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या बँक नक्की लिहा, जेणेकरून आम्ही त्या जिल्ह्यासाठी काय विशेष अपडेट आहे तुम्हाला सांगू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या गावातील इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा, कारण एका चुकीच्या कागदपत्रामुळे कोणाचीही कर्जमाफी थांबू नये. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.